आता आपण वळूयात पावसाच्या बातम्यांकडे। बातमी नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरामध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। यासाठी रामकुंड परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पूरस्थिती आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या भागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे थेट जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय अभिजित, रामकुंड परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, काय परिस्थिती आहे? तेजल, रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। रामकुंडावरची आत्ताची जर आपण दृश्य बघितली तर या सगळ्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। जी लहान मोठी मंदिरं आहेत या सगळ्या परिसरातली, त्या मंदिरांना गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला बघायला मिळतोय। तर गोदावरीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी जे छोटे पूल आहेत त्या पुलावरून देखील गोदावरीचं पाणी सध्या वाहत असल्याचं चित्र आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये बघायला मिळेल। गोदावरीची पाणी पातळी आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांची मोठी कुमक आता तैनात करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते। कारण अतिउत्साही नागरिकांकडून अनेकदा या ठिकाणी गोदावरीच्या पाण्यामध्ये उतरून सेल्फी आणि फोटो सेशन करण्यासाठी या ठिकाणी अट्टहास केला जातो, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे अशा पद्धतीने आपण जर या दृश्यांमध्ये पाहिलं तर अगदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांची मोठी कुमक या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। या परिसरामध्ये येणारे जे रस्ते आहेत ते देखील बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे रामकुंड परिसरामध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामं सुरू आहेत आणि त्यामुळे सगळा राडारोडा या सगळ्या परिसरामध्ये पडला आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून पुरेपूर खबरदारी सध्या घेतली जाते। नाशिकचा जर आपण विचार केला तर गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलेलं नाही अद्यापपर्यंत, मात्र तरी देखील गोदावरीची पाणी पातळी वाढतीये कारण जो पाऊस रात्रीपासून सुरू आहे त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये ही नक्कीच, आणि त्याचमुळे आपण पाहतोय रामकुंड परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।